नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। खोपट बस स्टॉप मध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही हे जे काही प्रवासी पाहताय ते जवळपास 10 वाजल्यापासून इथे त्यांच्या गाडीची वाट बघतायत। आता जवळपास 1 वाजतायत आणि 1 वाजता यांच्या गाडीची अरेंजमेंट झालेली आहे। शिवशाहीची बुकिंग केली होती। शिवशाहीची बुकिंग केली होती आणि एसटी पाठवली, म्हणजे लालपरी पाठवलेली आहे। आता नक्की काय यांचा प्रॉब्लेम आहे हे सर्व प्रवासी इथे तुम्ही पाहताय। नक्की काय प्रॉब्लेम झाला आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। काय प्रॉब्लेम झाला होता, कुठून तुम्ही आलेला आहात, किती वाजल्यापासून गाडीची वाट पाहताय? आम्ही इथे 10:30 वाजल्यापासून आलेलो आहोत। आम्हाला जायला खेडला, याच्या आधी एक नालासोपारा खेड गाडी येऊन गेली, पण ती फुल पॅक असल्यामुळे आम्ही या गाडीसाठी वेट करतो। आता ह्याचं आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं सर्वांनी, असं झालं। आणि आम्ही जवळजवळ 11:30 ह्यांना विचारायला जातो तर सांगतात ट्रॅफिकच्या कारणामुळे गाडी लेट होते। ठीक आहे, आम्ही वेट करतोय, पण नंतर मग ज्यावेळेस ही गाडी आली त्यावेळेस सर्व पॅसेंजर गेले की का गाडी लेट होते, तर त्यावेळेस त्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे। पण आम्ही जर शिवशाहीची जर बुकिंग केलेलं असेल तर आम्ही या लाल डब्याने का जायचं? त्याच्यावरती काही जणांचं असं मत आलं की तुम्ही ह्या गाडीनेच जा असं, पण सर्वजण आता पॅसेंजरांनी एकी दाखवली आणि हे इथे थांबले, त्यामुळे आम्हाला आता ही गाडी अवेलेबल होत आहे। आणि त्यामध्ये तुमचा सुद्धा मोठा सहभाग झाला तुम्ही इथे आल्यामुळे। डेपो इंचार्ज जे आहे त्यांचं पण सांगा सर, तुम्ही कुठे राहता, कधी बुकिंग? मी इथे ठाण्यामध्येच राहतो आणि गाडीची जी बुकिंग आहे ती 11:15ला इथून खोपट ठाणे एस टी स्टँडवरून सुटणार होती। गाडी नालासोपारावरून येणार होती, परंतु 2 तास वेट केल्यानंतर आम्ही वारंवार विचारतोय कंट्रोलरला, इथे डेपो इंचार्ज आहेत त्यांना, तर त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली आम्हाला। पहिले तर सांगितलं टेक्निकल इश्यू आहे, दुसरा ड्रायव्हर घेऊन येतोय तो स्वतः सांगतोय की गाडी ती कॅन्सल केली। हा खोटेपणा करून सुद्धा आम्ही सगळं सहन केलं। वरून ही गाडी उभी केली आहे लाल डबा, आम्ही कोणती शिवशाहीची जी गाडी आहे तिची बुकिंग केलेली आहे आणि हा लाल डबा इथं उभा केला आणि जबरदस्तीने डेपो इंचार्ज इथले जे आहेत ते मला आता नाव सांगत नाहीत, मी त्यांचा आय डी प्रूफ पण विचारला, त्यांनी ID कार्ड पण नाही घातलेलं आहे, तर ते जबरदस्तीने सांगतायत ज्याला जमत असेल त्यांनी इथून जा या गाडीतून आणि बाकीच्यांचे पैसे डेपोमध्ये येऊन घेऊन रिटर्न जा। ही कोणती पद्धत आहे? जर ती गाडी, काही जण सांगतात की ती गाडी तिकडे जाणार नाही, मोठी गाडी आहे, कोकणामध्ये टर्न खूप असल्यामुळे ती गाडी कॅन्सल केली, मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग का घेतली? जर गाडीची तेवढी कॅपॅसिटी नाही तर ऑनलाईन बुकिंग का घेतली, हा प्रश्न आहे ना। दुसरी गोष्ट, एवढा वेळ झाला तो कंट्रोलर जे आहेत इथले खोपट एस टी स्टँडचे, दुसरी अरेंजमेंट करून पॅसेंजरसाठी द्यायची। गाडीची कॅपॅसिटी 43 सीटची आहे आणि 38 पॅसेंजर इथून बुकिंग केलेली आहे, तरी पण यांना एक गाडी अवेलेबल करून देता येत नाही। ही तर यांचा फेल्युअर आहे ना कंट्रोलरचा, सरळ सरळ, आणि उत्तरं दादागिरीची देत आहेत। तुम्हाला जमत असेल तर जा, नाहीतर बाकीचे पैसे रिटर्न घेऊन जा। ही कोणती दादागिरी आहे? आम्ही गावी जाण्यासाठी हे सगळं करतोय, धडपड करतोय, आणि हे सांगतात जमत असेल तर जा या गाडीने। ही कोणती पद्धत आहे? कंट्रोलरचं नाव विचारतोय ते पण सांगत नाही। सर, आता काय परिस्थिती, आता काय सांगितलं गाडी आता त्यांनी सांगितले की थोड्या वेळात आम्ही गाडी अरेंज करतोय, पण याच्या अगोदर आमच्याशी अक्षरशः ते लोक भांडत होते। आम्ही सरळ बोललो की तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत, तुमच्या एक जबाबदारीवर, तुम्ही जबाबदारीच्या पदावर काम करताय आणि अशी उत्तरं देऊ शकता का तुम्ही पॅसेंजरसाठी? तर तरीही ते मानायला तयार नव्हते। जेव्हा मी स्वतः माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग सगळी केली तेव्हा यांचं बोलणं बदललं आहे, सगळं बदलायला लागलं बोलणं। मग वरती कॉल करावं लागले सगळे। मी इवन सेंट्रल मुंबईला जे आपला मेन डेपो आहे तिथे पण, मुंबई सेंट्रलला पण कंप्लेंट करायला कॉल केला, कोणी रिसीव्ह केला नाही। मी इवन आता प्रताप सरनाईकच्या ऑफिसचा नंबर काढून तिथे कंप्लेंट करणार होतो, पण तितक्या त्यांनी सांगितलं की आम्ही गाडी अरेंजमेंट करतोय, पण अजूनपर्यंत हे शुअर नाही की हे किती वेळात करतील, कारण 3 तास झाले आम्ही वेट करतोय आणि त्यांच्याशी डिस्कशन करतोय, तरी यांच्याकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही 3 तासात। आत्ता 5 मिनिटापूर्वी बोलले की आम्ही अरेंजमेंट करतोय, पण आता किती अपेक्षा ठेवायच्या हे पण डाऊट आहे, कारण इतका वेळ झाला ते लोक फक्त आमच्याशी डिस्कशनच करतात आणि वाद घालतायत। तुम्हाला जमत असेल तर जा, नाहीतर मग तुमचा विचार तुम्ही करा। ही कोणती पद्धत झाली? पॅसेंजर म्हणून आमचे काही राईट्स आहेत की नाही, अधिकार आहेत की नाही? पहिल्या तर नालासोपारावरून आम्हाला सांगितलं की तिकडनं गाडी येणार आहे, आणि आता हे तुम्ही आलात त्यामुळे आम्हाला इथनं गाडी अरेंज करून मिळते। तुम्ही जे बघता हे सर्व जे प्रवासी आहेत त्यांना कोकणात जायचं आहे आणि त्यासाठी शिवशाहीची बुकिंग ऑनलाईन केली होती, परंतु इथे आल्यानंतर जवळपास 2-2.5 तासांनी जी लालपरी आहे, जी लाल गाडी आहे, ST आहे, ती त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिली आहे। परंतु प्रवासी शिवशाहीचं बुकिंग केल्यामुळे आम्ही या गाडीतून का प्रवास करू आणि आधी आम्हाला याबाबत का सांगितलं नाही,
अशी तक्रार करतात. आपल्यासोबत आणखीन काही जण आहे. लहान मुलं तुम्ही बघताय, अशी लहान मुलं देखील अनेक जण यातून प्रवास करत असेल. जवळपास तुम्ही किती वाजता आला इथे? आम्ही इथे 10:30 वाजता आलो आहे. हां 11:15चं आमचं टायमिंग होतं आणि इथं आल्यावरती सांगितलं की गाडी ट्रॅफिकमध्ये आहे. बोललो ठीक आहे. आम्ही 11 वाजता एक गाडी आली होती नालासोपारा खेड. त्या गाडीवाल्याला विचारलं की 10ची गाडी निघाली काय, तर ते बोलले की पाठीमागून येते गाडी. नंतर इथे सांगितलं, यांना विचारलं तर हे सांगतात की आम्हाला ट्रॅफिकमध्ये आहे गाडी. त्यानंतर बोलतात की इथे आल्यावरती सांगतात की गाडी ब्रेकडाऊन आहे. त्यानंतर मग त्यांनी ही गाडी पाठवून दिली. तर आम्ही छोट्या मुलांना घेऊन कसं जायचं मग याच्यामधून? आम्हाला काहीतरी शिवशाहीचा बुकिंग का केली की आम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं बसण्यासाठी कम्फर्टेबल होतं. घाटाचे रस्ते आहेत, लहान मुलांना घेऊन जातो, फॅमिली आहे प्रत्येकाची, त्यासाठी आम्ही शिवशाहीची बुकिंग केली ना. आता काय वाटतं सर, गाडी आता काय आता तुमचं बोलणं झालं काय? थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितले की आम्ही नालासोपाऱ्याला फोन करून सांगितलं 1-1.5 तासामध्ये नालासोपाऱ्यावरून गाडी येणार आहे, नालासोपाऱ्यावरून मागवतोय. अरे पण जर पॅसेंजर इथले जास्त असतील तर तुम्ही इथे अरेंज करून द्या ना. तिकडची वेट कशाला करता? तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि तुम्ही आम्हाला गाडी अरेंज करून द्या इथे. आणखीन काही प्रवासी आहेत आपल्यासोबत. सर तुम्ही कुठे राहता, कधी बुकिंग केलं होतं, काय कधीपासून वाट पाहताय? मी 4 दिवसापूर्वी बुकिंग केलं होतं. मी ठाण्यातच राहतो, समतानगरला. मी इथे 10:30ला आलो. 11:45ची गाडी असल्यामुळे इकडे आलो होतो आणि 11:45पासून आत्तापर्यंत ते इकडे वेट करत बसलो की त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही वारंवार चेक करतो, गाडी अजून आली नाही. 11:15ची गाडी अजून आली नाही. तर ते लोक सांगतात की गाडी ट्रॅफिकमध्ये अडकले, हे झालं आहे, असं झालं आहे. म्हणजे सरळ उत्तर कोण देतच नाही पहिलं. आणि आता तुम्ही आला आहे तिकडे ठाणे लाईव्ह, त्यांचे पहिले आभार. तुम्ही एवढ्या रात्रीचं आमच्यासाठी आला तिकडे, त्यांच्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. आणि तुम्ही आल्यावर ते आम्हाला आत्ता सांगतात, तुमच्यासमोरच त्यांनी सांगितलं की 5-10 मिनटात गाडी आम्ही अरेंज केले, ती गाडी येते, असं सांगून ते आता इकडून निघून गेले. आणखीन काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आम्ही ॲक्च्युली नालासोपाऱ्यावरून आहेत आणि जे आमचं ॲक्च्युली बुकिंग नालासोपाऱ्यावर नव्हतं. तर मी ॲक्च्युली डेपोमध्ये काहीतरी 9 वाजता पोचलो होतो, म्हणजे 8:30च्या आसपास. आणि 9 वाजता काय त्यांनी काहीतरी शिवशाही आणली होती. तर त्या गाडीचं असं होतं की नालासोपारा कोणतं होतं ते गाव? शिवशाही खेड गुहागर खेड आपलं असं नाव होतं गाडीचं. तर आम्ही जस्ट विचारलं म्हणजे कंट्रोल रूममध्ये जाऊन की ही गाडी कितीची आहे, म्हणजे कोणत्या टायमाची आहे, 9ची आहे, 10ची आहे, कितीची आहे. कारण आमचं बुकिंग होतं नालासोपाऱ्यावरनं ते 10चं होतं काहीतरी. मग आम्हाला जस्ट कन्फर्म करायचं होतं की ही गाडी नक्की 30 आहे का. तर आम्हाला पहिले बोलले की तुम्ही ह्या गाडीमध्ये बसा, तुमची गाडी आली म्हणून, 10 वाजता सुटणार गाडी म्हणून. तर नंतर आम्हाला गाडीतनं उतरवलं आणि म्हटले की ही गाडी जाणार नाही कारण तिकडे रस्ते छोटे आहेत आणि तिकडे गाड्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत शिवशाहीचे म्हणून. तर आम्हाला त्या गाडीतनं उतरवलं आणि आम्हाला म्हटलं की तुम्हाला ही गाडी आहे, त्या गाडीने तुम्हाला जावं लागेल. आणि ॲक्च्युली मी पण ॲग्री झालो, कारण माझे ॲक्च्युली वडील आहेत ते सिरियस आहेत तिकडे, मला त्यांना मुंबईला घेऊन यायचं होतं. त्या गोष्टीसाठी मी ह्या गाडीतनं रेडी झालो. मी आता पोलीस इथे आलेले आहेत आणि मगाशी जसं मी देखील विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जवळपास 10 ते 15 मिनटात गाडीची अरेंजमेंट करतात. परंतु 11:15चं गाडीचं टायमिंग सांगितलं जातं प्रवाशांकडून आणि 10-10:30 वाजता हे सर्व प्रवासी आलेले आहेत. जवळपास 1 वाजतो आहे आत्ता. कुठेतरी गलथान कारभारच म्हणावा लागेल, कम्युनिकेशन गॅप म्हणावं लागेल आणि समन्वयाचा जो अभाव आहे तो म्हणावा लागेल. जर अशी काही परिस्थिती उद्भवते, समजा गाडी कॅन्सल होते, गाडीचा ॲक्सिडेंट होतो आहे, गाडी ट्रॅफिकमध्ये आहे, तर खरी माहिती जी आहे ती प्रवाशांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आपण आज स्मार्ट सिटी म्हणतो, स्मार्ट इंडिया म्हणतो, स्मार्ट मुंबई म्हणतो, स्मार्ट ठाणे म्हणतो. हे सर्व स्मार्ट 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 म्हणत असताना जर आपल्याकडे आपले जे प्रवासी, आपण ज्या गाडीने प्रवास करतो त्याची जर परफेक्ट अपडेट जर आपल्याला मिळत नसेल तर खरंच सरकारने याबाबतीत विचार करायला हवा, ST खात्याने याबाबतीत विचार करायला हवा. कारण समन्वयाचा जो अभाव आहे तो संपूर्णपणे इथं आपल्याला दिसून येतो. एकतर कोरोनाने लोक त्रासलेली आहेत, त्यात आता हा नवीन एक कर्फ्यू जो आहे, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि जवळपास 3-3 तास जर लोकांना गाडीची वाट पाहावी लागत असेल आणि त्यानंतरही त्यांना जी गाडी हवी आहे ती मिळत नसेल, बुकिंग करूनसुद्धा, ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा, तर खरंच याचा विचार प्रशासनाने, सरकारने करणं गरजेचं आहे. ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद.